खुसखुशीत कुरकुरीत उडदाच्या डाळीचे पापड। बऱ्याचदा काय होतं ना, काही जणांचे पापड खूप दिवस ठेवल्यानंतर त्याला मटकटासा वास येतो किंवा पापडाला जाळी लागते किंवा पापड तळल्यानंतर तो लाल होतो। या सर्व गोष्टी टाळण्यासाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सर्व माहिती व्यवस्थित अशी सांगितली आहे। त्यामुळे तुमच्या पहिल्या प्रयत्नातच पापड अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतील याची 100% मी गॅरंटी देते। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज आपण 1 किलोच्या प्रमाणात मूग डाळ आणि उडदाच्या डाळीपासून पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत। जर तुम्हाला पापड विकायचे असतील तर एकसारख्या आकाराचे गोल गरगरीत पापड कसे बनवायचे याची ट्रिक्स पण मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। पापड बनवण्यासाठी डाळीचे प्रमाण किती घ्यायचे, पापडाचे पीठ कसे भिजवायचे, ते कसे चेचायचे, पापडाला शेवटपर्यंत बुरशी लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची, पापड उन्हामध्ये किती वेळ वाळवायचे, ते कवळ्या उन्हात वाळवायचे कडक उन्हात वाळवायचे, पापड शेवटपर्यंत तुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची, या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या। कधी कधी काय होते ना, कोणाकोणाचे पापड तळल्यानंतर लाल होतात। या गोष्टी टाळण्यासाठी मी तुम्हाला अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी सविस्तर अशी सांगितली आहे। तुम्ही जर ही रेसिपी फॉलो केली तुमचे पापड अगदी परफेक्ट बनवून तयार होतील। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आहे। तुम्ही फक्त उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे असेल तर 1 किलो उडदाची डाळ घेऊ शकता, पण इथे मी समप्रमाणात दोन्ही डाळी घेतल्या आहेत। आता या डाळी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आणि गिरणीमधून दळून आणायच्या। दळून आणताना त्यांना सांगायचे की अगदी बारीक असे पाहिजे आहे, कारण पापड बनवण्यासाठी जेवढे बारीक पीठ असेल ना तेवढेच पापड छान होतात। पापडाचे पीठ गिरणीमधून दळून आणले की ते सुजीच्या चाळणीने चाळून घेतले आहे। आता पापड बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे पाहू। इथे मी पांढरी मिरी घेतली आहे, तुम्ही काळी मिरी पण वापरू शकता, पण पापडामध्ये पांढरी मिरी जर वापरली ना त्याची टेस्ट खूप वाढते, त्यासाठी इथे मी पांढऱ्या मिरीचा वापर करत आहे। आता ही मिरी आपण खलबत्त्यामध्ये घालून कुटून घेऊ। ही मिक्सर मधून वाटली ना काय होते, मिरीची पूर्णपणे पावडर होते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायची। आता इथे तुम्ही बघू शकता मी अगदी बारीक अशी पूड नाही केली, आवडदोबरच कुटून घेतली आहे। मिरी कुटून झाल्यानंतर जी जाडसर असते ना ती एका बाउल मध्ये काढून घेतली आहे आणि जी खाली राहिलेली पावडर असते ना ती दुसऱ्या बाउल मध्ये काढून घेतली आहे। आता ही जर पावडर आपण पापडाच्या पिठामध्ये टाकली ना तर पापडाचा कलर काळा येतो, त्यामुळे मी ते वापरणार नाही। जी जाडसर मिरी आहे ना तीच मी वापरणार आहे। आता इथे मी रामबंधू पापड मसाला वापरणार आहे। ही 100 ग्रॅमची पुडी आहे, पण मी यामध्ये 50 ग्रॅमच मसाला वापरणार आहे। तसेच पापड खार, हिंग, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली मिरी आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व मेजरमेंट मी तुम्हाला एका चमच्याने मोजून दाखवणार आहे, म्हणजे 1 किलो पापड बनवण्यासाठी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे सांगत आहे। आपण जी हिंग घेतली होती ना ती बरोबर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा होते। तसेच 1 चमचा आपण कुटून घेतलेली मिरी, 1 चमचा मीठ आणि 3 चमचे पापड खार। मी यामध्ये जे मेजरमेंट सांगितले आहे ना ते अगदी योग्य आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने पापड बनवले तर तुमचे पापड अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतील याची मी गॅरंटी देते। आता 3 चमचे पापड खार घालून झाल्यानंतर यामध्ये जो रामबंधू पापड मसाला आहे ना तो मी 50 ग्रॅम पापड मसाला घालून घेत आहे। येथे फक्त मी अर्धीच पुडी का घातली आहे आणि यामध्ये मी पापड खार, हिंग, मीठ, पांढरी मिरी घालून घेतली होती, त्यामुळे इथे मी 1 किलो पापडाच्या पिठासाठी 50 ग्रॅमच रामबंधू पापड मसाला घालून घेतला आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे पाण्याचा वापर जास्त नाही करायचा, थोडे थोडे पाणी घालायचे आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। उडदाचे पीठ खूप चिकट असते, त्यामुळे काय होतं ना आपण ज्यावेळेस गोळा मळत असतो ते हाताला खूप चिटकले जाते। मग काय करायचे, कोरडे पीठ घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने आपल्या तळ हाताचे पीठ सैल करून घ्यायचे। साधारणतः इथे आपल्याला फक्त पाव ग्लासच पाणी लागणार आहे। आता तुम्ही इथे बघू शकता मी किती घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे। जर पीठ सैलसर झाले ना काय होतं, पापड आपण ज्यावेळेस लाटत असतो तो पोळपाटाला चिटकला जातो किंवा त्याला चिरा पडतात। हे टाळण्यासाठी शक्य असेल तेवढा घट्टसर गोळा मळून घ्यायचा। हे पीठ मुरण्यासाठी मी 1 तास साईडला ठेवून देणार आहे।
आता मी या पाटा वरवंटावर गोळा चेचून घेणार आहे। त्यांना पीठ पाट्याला लागू नये म्हणून मी इथे तूप लावून घेत आहे। आता इथे पाट्याला तूप लावून झाल्यानंतर आपण ज्या वरवंटाने चेचणार आहोत ना त्याला पण तूप लावून घ्यायचे। आता यावरती गोळ्यामध्ये छोटासा पोर्शन ठेवायचा आणि आपल्याला हा चेचून घ्यायचा आहे। जोपर्यंत हे पीठ अगदी मऊ असे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा गोळा चेचून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता पापडाचे पीठ चेचून घेतल्यानंतर याचा मऊसूत असा गोळा बनून झालेला आहे। आता यामध्ये छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला याच्या लाटा बनवून घ्यायच्या आहेत। लाटा बनवण्यासाठी इथे सर्वात पहिलं काय करायचं, याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यासाठी याला थोडेसे तूप लावायचे आणि नंतर दोन्ही तळ हाताच्या साहाय्याने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने रोल बनवल्यानंतर काय होतं ना, याच्या ज्या लाट्या आहेत ना त्या सेम आकाराच्या होतात आणि यापासून आपण ज्यावेळेस पापड बनवतो ना ते पण सेम आकाराचे बनवून तयार होतात। अशा पद्धतीने दोन्ही तळ हाताच्या साहाय्याने इथे मी रोल बनवून घेतला आहे। रोल बनवून झाल्यानंतर एक सुरी घ्यायची आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला याच्या छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता एकसारखी गोळे मी इथे कट करून घेत आहे आणि पापड बनवत असताना जास्त मोठ्या आकाराचे पण गोळे नाही कट करायचे, अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचेच कट करून घ्यायचे आहेत। आता तळ हाताच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला याला गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि शेप देत असताना याला थोडेसे तूप लावायचे आणि नंतर आपल्याला या लाट्या गोल करून घ्यायच्या आहेत। आता हे पूर्ण झाले की आपल्याला काय करायचे, याला तूप लावून घ्यायचे। तुपाचा जास्त पण नाही वापर करायचा, थोडे थोडे करून तूप लावायचे आहे आणि तूप लावून झाल्यानंतर एक हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे गोळे घालून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाचे मी लाटा बनवून घेणार आहे। पापड बनवत असताना सर्वप्रथम आपण 1 किलोचे पीठ घेतले आहे ना त्यामध्ये जे साहित्य घालणार आहोत ते योग्य मेजरमेंटने मोजून घ्यायचे, ही पहिली स्टेप। त्यानंतर आपण ज्यावेळेस पापडाचे पीठ भिजवणार आहोत ना त्यावेळेस पाण्याचा कमीत कमी वापर करायचा आणि त्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा, ही सेकंड स्टेप। पापडाचा गोळा चेचून घेतल्यानंतर त्याचा आपण रोल बनवून त्याचे गोळे कट करून घ्यायचे म्हणजे आपले पापड एकसारख्या आकाराचे होतात, ही तिसरी स्टेप। आता आपण ज्यावेळेस पापड बनवणार आहोत ही आपली चौथी स्टेप आहे। मी यामध्ये तुम्हाला ज्या स्टेप सांगत आहे ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तुमचे पापड अगदी परफेक्ट बनवून तयार होतील। आता इथे माझे सर्व गोळे बनवून झालेले आहेत। आता पापड लाटायला घेऊ। पापड लाटत असताना जो गोळा आहे ना त्याला मी पीठ लावून घेणार आहे। तुम्ही याऐवजी तेल किंवा तूप लावू शकता, पण तेल किंवा तूप लावल्यानंतर काय होतं ना, एकतर पापड आपल्याला दीर्घ काळासाठी ठेवायचे असतात आणि नंतर त्याचा मतकट असा वास येतो, त्यामुळे इथे पीठच लावून आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत। आणि पीठ लावत असताना पण जास्त पीठ नाही लावायचे, गरजेपुरतेच पीठ लावून घ्यायचे आहे। आणि पापड लाटत असताना तो जाडसर न लाटता अगदी पातळ असा लाटून घ्यायचा। इथे माझा गोलाकार असा पापड लाटून झालेला आहे। जर तुम्हाला परफेक्ट असा गोलाकार पापडाला शेप पाहिजे असेल तर काय करायचे, मी तुम्हाला यामध्ये एक टिप सांगणार आहे, ती फॉलो करायची। तुम्ही इथे बघू शकता मी ज्यावेळेस पापड लाटत आहे त्यावेळेस त्याला एकही चीर नाही पडत, याचा अर्थ मी तुम्हाला जे पाण्याचे पण प्रमाण सांगितले आहे ना ते अगदी परफेक्ट आहे। आता पापड लाटून झाला की एक डब्याचे झाकण घ्यायचे आणि याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने जर तुम्हाला पापड बनवून विकायचे पण असतील ना तर गोलाकार शेप मध्ये पापड बनवून तयार होतील। ही ट्रिक्स तुम्ही इथे फॉलो करू शकता। वाव, तुम्ही इथे बघू शकता अगदी गोल असा आकार याला आला आहे। आता याच्यानंतरची एक स्टेप तुम्हाला सांगते जी की 5वी स्टेप आहे। तर आपण ज्यावेळेस पापड लाटतो ना त्यावेळेस ते एकावर एक न ठेवता अशा पद्धतीने पसरून घ्यायचे म्हणजे पापड एकमेकाला चिटकत नाही। आधी अशा पद्धतीने न्यूजपेपरवरती पसरायचे आणि दिवसभर आपण पापड लाटून झाल्यानंतर संध्याकाळी एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती हे पापड सर्व पसरून घ्यायचे आहेत। यामुळे पापड एकमेकाला बिलकुल पण चिटकले नाहीत जाणार। आणि काय करायचे, ज्यावेळेस आपण सुती कपड्यावरती सगळे पापड पसरून घेतले की वरतून सुती कपडा आपल्याला झाकून घ्यायचा आहे म्हणजे ते रात्रभर पापड सुकले पण जातील आणि पापड बिलकुल पण वाकडे पण नाहीत होणार। ही पण एक खूप महत्त्वाची स्टेप आहे। आता इथे माझे सर्व पापड पसरून झालेले आहेत। आता यावरती सुती कपडा झाकून घ्यायचा
आणि सुती कपडा झाकल्यानंतर हे रात्रभर आपल्याला असेच ठेवायचे आहे। हे पापड मी रात्रभर पसरूनच ठेवले होते। तुम्ही इथे बघू शकता यामधील एकही पापड बिलकुल पण वाकडा नाही झाला। आता हे सर्व पापड आपल्याला एका टोपल्यामध्ये भरायचे आहेत आणि सकाळचे जे कवळे ऊन असते त्यामध्ये 1 तासासाठी आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचे आहेत। जास्त कडकडीत उन्हामध्ये पापड नाही वाळवायचे किंवा 1 तासाच्या वरती पण आपल्याला हे पापड जास्त वेळ वाळवून नाही घ्यायचे। आता हे पापड मी टोपल्यामध्ये भरून घेतले आहेत। तुम्ही ते बघू शकता सकाळ सकाळचे कवळे ऊन आहे, यामध्ये मी हे पापड सर्व पसरवून घेणार आहे। आता इथे मी पापड सर्व पसरवून घेतलेले आहेत आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत आणि अर्धा तास झाल्यानंतर सर्व पापड पलटायचे आणि नंतर आणखी अर्ध्या तासासाठी वाळू द्यायचे। अशा पद्धतीने इथे मी सर्व पापड वाळवून घेतले आहेत। सर्व पापड वाळलेले आहेत। आता मी तुम्हाला पापड तळून पण दाखवते। तुम्ही इथे बघू शकता पापडाला कलर तर किती सुरेख आला आहे। तसेच तळल्यानंतर पापड बिलकुल पण लालसर होत नाही। याचा अर्थ मी तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी योग्य आहे आणि ज्या काही स्टेप पण सांगितले आहेत ना त्या पण परफेक्ट आहेत। अशा पद्धतीने मी तुम्हाला पापडाची रेसिपी कशी बनवायची हे सांगितले आहे। या अगोदर पण मी उडदाच्या पापडाची रेसिपी शेअर केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरती पण क्लिक करा। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।